जागतिक आरोग्य दिनानिमित्त शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित राहून आरोग्य सुविधाच्या विस्ताराचा गौरव करण्यात आला। कागल शहर महाराष्ट्रातील उद्यानोन्मुख मेडिकल हब म्हणून विकसित होत असून विविध शासकीय वैद्यकीय संस्थांमुळे येथील आरोग्य सेवा अधिक सक्षम होत आहेत। नव्याने सुरू झालेल्या या बाह्यरुग्ण विभागात मेडिसिन, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग व आपत्कालीन सेवा उपलब्ध होणार आहेत। लवकरच पॅथॉलॉजी, एक्स-रे, फिजिओथेरपी आणि योगा सुविधा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या प्रसंगी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या विविध आरोग्य प्रकल्पाचा आढावा घेत सीपीआर रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासह शेंडा पार्क येथील प्रस्तावित वैद्यकीय नगरीबाबत माहिती देण्यात आली। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, नगराध्यक्ष सविता माने, सभापती सुवर्णा पाटील, संचालक प्रताप माने तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर रोझिरियो डिसोजा आणि प्रास्ताविक डॉक्टर अभिजित अहिरे यांनी केले, तर आभार स्वप्नाली बावरे यांनी मानले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।